आज आपण पाहू शकतो की मोदी साहेबांनी जे मंत्रिमंडळ तयार केलेलं आहे, देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे की ज्यातले 60% मंत्री एससी, एसटी आणि ओबीसीचे आहेत. एक प्रकारे जो चेहरा या देशाचा आहे तशा प्रकारचा चेहरा असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी तयार केलं. आणि ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचाही लाभ याच घटकाला झाला पाहिजे असा मोदीजींचा प्रयत्न आहे. आणि म्हणून पीएम फसल बीमा योजना असेल तर 71% लाभ आपल्या याच घटकाला मिळालेला आहे. पीएम किसानमध्ये 80% लाभ याच घटकाला मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 44% लाभ याच घटकाला मिळालेला आहे. वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमध्ये 58% लाभ याच घटकाकरता केलेला आहे. मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी याच घटकाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो की मोदीजींनी स्टँड अप सारखी योजना सुरू केली आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उद्योजक तयार झाले पाहिजे. त्याकरता त्यांनी देशातल्या प्रत्येक बँकेला हे सांगितलं की तुमच्या प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्हाला एससी आणि एसटी समाजाच्या आपल्या तरुणांना उद्योगाकरता लोन द्यावंच लागेल, नाहीतर आम्ही तुमचा लायसन्स रद्द करू. आणि त्याचा परिणाम काय झाला बघा, जवळपास 14,000 कोटी रुपयांचं कर्ज हे या ठिकाणी एससी एसटी समुदायातल्या आमच्या तरुणांना मिळालं. आणि आज लाखो तरुण हे उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच एकूणच आपण जर बघितलं तर देशातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, हे सरकार पूर्णपणे या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या पाठीशी उभं आहे.